आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढणार, येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्यांचा जामीन कोर्टाने फेटाळला, आदित्य सूद आणि आशिष मित्तल या आरोपींचा जामीन फेटाळला। पुणे विभागात 416 कोटींची वीज बिल थकबाकीदारांनी त्वरित भरणा करून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, महावितरणकडून आवाहन। राज्यसेवा मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध, महेश घाटुळे राज्यात प्रथम। टीईटी परीक्षेसाठी 2 लाख उमेदवारांची नोंदणी, 1,66,718 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। पदवी पदव्युत्तर पदवीचं अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना संधी, 1 किंवा 2 विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी देण्याचा पुणे विद्यापीठाचा निर्णय, 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार। पुण्याच्या भोर तालुक्यातील वरवे गावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद, नराधमाला कठोर शिक्षा करण्याची महिलांची मागणी। अतिवृष्टीमुळे राज्यातील 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात, परतीच्या पावसाचा 12 जिल्ह्यांना फटका, सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतीचं, सोयाबीन कापसासह इतर पिकांना मोठा फटका।